वर्ष 2008च्या जागतिक मंदीनंतर म्हणजेच गेल्या तब्बल 18 वर्षात सोन्याने एका महिन्यात कधीही पाहिली नाही एवढी मोठी घसरण सध्या नोंदवली आहे. सध्या देशातील आणि जागतिक बाजारपेठेत सोन्याची अभूतपूर्व घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. विविध बातम्यांनुसार या घसरणीमुळे सामान्य ग्राहक आणि मोठे गुंतवणूकदार दोघांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेल्या सोन्याचे भाव आता अचानक जमिनीवर काय येत आहेत. जागतिक पातळीवर आणि देशांतर्गत बाजारात असं काय घडलंय ज्यामुळे सोन्याचे दर घसरत आहेत आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न सामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सध्या सोनं विकत घेणं योग्य आहे की अयोग्य, यावर तज्ज्ञ काय सांगतात हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. ही घसरण किती मोठी आहे हे आधी आकडेवारीवरून समजून घेऊया. तर जागतिक बाजारात सोन्याने जानेवारी 2026 मध्ये ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. प्रति औंस सोनं जवळपास $5,589 वर पोहोचलं होतं. पण त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे उलटली. जून महिन्यात सोन्याने ऑक्टोबर 2008 नंतरची सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली. सोन्यात तब्बल 12.7% घट झाली आणि हा सलग चौथा महिना होता जेव्हा सोनं घसरलं. म्हणजे जवळपास 18 वर्षातील ही सर्वात मोठी मासिक घसरण मानली जाते. या घसरणीमागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे नवे फेडरल रिझर्व्ह चेअरमन केविन वॉश यांची भूमिका. त्यांनी जूनच्या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवले आहेत, पण भविष्यात दरवाढीसाठी स्पष्ट तयारी दर्शवली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे भारतीय बाजाराचं चित्रही काही वेगळं नाही. न्यूज 18 मराठीच्या वृत्तानुसार MCX वर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,40,962 रुपयांपर्यंत घसरला. तर याच महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत तब्बल 12.4% घट झाली. लोकमतच्या वृत्तानुसार फक्त 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये स्पॉट गोल्डच्या दरात प्रति 10 ग्रॅम 5,228 रुपयांची घसरण नोंदवली गेली. आता घसरणीची नेमकी कारणं कोणती तेही समजून घेऊयात. पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळल्याने सोन्याची मागणी घटली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास युद्धजन्य परिस्थितीत जी अतिरिक्त मागणी सोन्याला मिळत होती ती आता ओसरली आहे. दुसरं कारण म्हणजे डॉलरची मजबूती. न्यूज 18 मराठीच्या वृत्तानुसार डॉलर सलग दुसऱ्या महिन्यात वधारत असल्याने डॉलरमध्ये व्यवहार होणारं सोनं इतर चलनांसाठी महाग झालं आणि याचा थेट परिणाम मागणीवर झालाय. तिसरं कारण म्हणजे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक दीर्घकाळापर्यंत व्याजदर कमी करणार नसल्यानं गुंतवणूकदार रोख्यांकडे म्हणजेच बॉन्ड्सकडे आकर्षित झाले आहेत. सोपं गणित असं की सोन्यावर कुठलंही व्याज मिळत नाही, त्यामुळे जेव्हा व्याजदर जास्त राहण्याची शक्यता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सोन्याऐवजी व्याज देणाऱ्या संसाधनांकडे वळतात. चौथं कारण म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांची नफा वसुली. विक्रमी उच्चांकानंतर अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी आणि फंड हाऊसेसनी नफा वसुली सुरू केल्यानं दरांवर थेट दबाव आलाय. मुख्य म्हणजे भारतात केंद्र सरकारनंही आयात शुल्क दुप्पट केल्यानं सोन्याची मागणी मे महिन्यात 70% घटली आहे. याचा एकूणच परिणाम सोन्याच्या किमतींवर होतोय. आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो की ही घसरण अशीच सुरू राहणार का? तर तज्ज्ञ हे नाकारतात. goldsilver.com च्या हवालानुसार जागतिक बँका आजही सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. चीनने सलग 18 महिने आपला सोन्याचा साठा वाढवलाय. पोलंडनेही यावर्षी 45 टनांची भर घातली आहे. तसंच गोल्डमन सॅक्स, JP मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली आणि UBS यांसारख्या मोठ्या संस्थांचे वर्ष अखेरचे अंदाज सध्याच्या किमतींपेक्षा 25 ते 44% जास्त आहेत. गोल्डन आर्क रिझर्व्हच्या अहवालानुसार या घसरणी दरम्यानही जागतिक केंद्रीय बँका आपल्या 5 वर्षांच्या सरासरी गतीपेक्षा जास्त वेगानं सोनं खरेदी करत आहेत. आणि ग्वाटेमाला, इंडोनेशिया, मलेशिया सारख्या नव्या देशांच्या केंद्रीय बँकाही आता सोनं खरेदी करू लागल्या आहेत. आता भारतातल्या परिस्थितीबद्दल बोलूया तर सोन्याचे दर सातत्याने वाढत असताना आणि आयात शुल्कातील बदलांमुळे सोन्याच्या मागणीत जवळपास 70% घट नोंदवली गेली होती. अशा परिस्थितीत आता दर घसरल्यानंतर पुन्हा खरेदीचा विचार अनेक जण करत आहेत. याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं महत्त्वाचे. ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे नितीन केडिया यांच्या मते सोनं विक्रमी पातळीवर असताना भावनेच्या आहारी जाऊन एक रकमी गुंतवणूक करण्याऐवजी नियोजनबद्ध आणि टप्प्याटप्प्यानं खरेदी करणं केव्हाही फायदेशीर ठरतं. तर आणखी एका तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ज्यांच्याकडे आधीपासूनच सोनं आहे त्यांनी पोर्टफोलिओमध्ये मोठा बदल करण्याची गरज नाही, कारण अनिश्चिततेच्या काळात सोनं हे सुरक्षा कवच म्हणून काम करतं. मग महत्वाचा मुद्दा असा की सोनं खरेदी करावं की नाही. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर परिस्थिती अशी आहे की अमेरिकेतील व्याजदर धोरण, डॉलरची मजबूती आणि जागतिक भूराजकीय तणाव कमी झाल्यामुळे सोन्यावर दबाव आहे आणि नजीकच्या काळात आणखी चढ उतार दिसू शकतात.
पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर केंद्रीय बँकांची सातत्याने सुरू असलेली खरेदी, वाढतं सरकारी कर्ज आणि मोठ्या वित्त संस्थांचे अंदाज हे सोन्याचे दर पुढे वाढतील असाच अंदाज दर्शवतात. त्यामुळे जर तुम्ही अल्पकालीन नफ्यासाठी विचार करत असाल तर सध्याची अस्थिरता लक्षात घेणं गरजेचं आहे. पण जर उद्देश दीर्घकालीन गुंतवणूक आणि पोर्टफोलिओमध्ये सुरक्षिततेचा असेल तर तज्ज्ञ सुचवतात तशी टप्प्याटप्प्यानं म्हणजे एकाच वेळी मोठी रक्कम न गुंतवता थोडं थोडं करत खरेदी करण्याची पद्धत जास्त सुरक्षित आहे. आता याच्या दोन्ही बाजू समजून घेऊ. तर आर्थिक विश्लेषक आणि सराफा व्यापाऱ्यांच्या मते ही घसरण म्हणजे त्या ग्राहकांसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असू शकते ज्यांच्या घरात काही मोठे कार्य आहे. भारतात आगामी काळात लग्न सराईचे मुहूर्त आहेत. ज्या कुटुंबांमध्ये लग्न कार्य आहे त्यांच्यासाठी ही घसरण म्हणजे बजेटमध्ये मोठी बचत करण्याची संधी आहे. सोबतच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठीही ही योग्य वेळ असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कारण आपण हे बघत आलोय की सोन्याचे भाव कितीही घसरले तरी दीर्घकाळात सोन्याने नेहमीच महागाईपेक्षा जास्त परतावा म्हणजेच इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स दिलाय. त्यामुळे बाय ऑन डिप्स म्हणजेच भाव कमी असताना खरेदी करण्याचे धोरण नेहमीच फायद्याचे ठरले आहे. याबरोबरच शेअर बाजार सध्या प्रचंड अस्थिर आहे. बाजारात कधीही मोठी घसरण होऊ शकते. अशा वेळी पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यासाठी सोन्यासारखी सुरक्षित मालमत्ता स्वस्तात मिळणं हा उत्तम पर्याय आहे. आता दुसऱ्या बाजूला काही आर्थिक तज्ज्ञांनी ग्राहकांना सध्याच मोठी खरेदी न करण्याचा म्हणजेच सावध राहण्याचाही इशारा दिलाय. त्यांच्या मते आताच सर्व पैसे सोन्यात टाकणं अयोग्य ठरू शकतं. टेक्निकल अनालिसिस असं सांगतात, जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस आणखी खाली आले तर भारतातील किमती प्रति 10 ग्रॅम आणखी 2000 ते 3000 रुपयांनी कमी होऊ शकतात. तसंच जर तुम्ही निव्वळ गुंतवणुकीसाठी दागिने खरेदी करत असाल तर त्यावर 10 ते 20% मेकिंग चार्जेस आणि 3% जीएसटी लागतो. सोनं विकताना हे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे घसरणीच्या काळात दागिन्यांची खरेदी गुंतवणुकीच्या दृष्टीने तोट्याची ठरू शकते. मित्रांनो, सोन्याच्या किमतीतील ही 18 वर्षातील सर्वात मोठी घसरण ही ग्राहकांसाठी नक्कीच सुखावणारी बातमी आहे. एकूणच सांगायचं झाल्यास तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल किंवा घरात लग्न कार्य असेल तर सध्याच्या भावात सोन्याची खरेदी करणं योग्य ठरेल. पण बाजारातील अस्थिरता पाहता सर्व पैसे एकाच वेळी गुंतवणे अयोग्य ठरेल. अशा स्थितीत टप्प्याटप्प्यानं खरेदी करणं सर्वात चांगलं असा सल्ला तज्ज्ञ देतात. बाकी सोन्याचे भाव आणखी किती खाली येतील असं तुम्हाला वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका.